एका खेड्यात चिमणी नावाची गोंडस आणि हुशार मुलगी राहत होती. तिचं सर्वात आवडतं काम म्हणजे आजीच्या गोष्टी ऐकणं. एक दिवशी आजीनं तिला एक जुनी टोपी दिली आणि म्हणाली, ही साधी सुधी टोपी नाही बर का, ही चमकती टोपी आहे. योग्य वेळी ती आपली जादू दाखवते. चिमणी हसली आणि टोपी घालून खेळायला निघाली. पण थोड्याच वेळात तिच्या गावाजवळ एक वादळ आलं. सर्व पक्षी खूप घाबरले. झाडं वाकू लागली. आकाश काळकुट्ट झालं. चिमणीने धैर्याने टोपी घातली आणि मोठ्याने म्हणाली, माझी चमकती टोपी, कृपया मला मदत कर. क्षणात टोपी चमकू लागली आणि तिच्या भोवती एक प्रकाश वृत्त तयार झालं. वादळाचे वारे त्या प्रकाशाला स्पर्श करू शकत नव्हते. मग त्या टोपीतून एक जादुई पतंग उडाला आणि त्याने वादळाला दुसऱ्या दिशेला ओढून नेलं. सगळं गाव आश्चर्यचकित झालं. चिमणीचे धैर्य आणि टोपीची जादू यांनी सगळ्यांना वाचवलं. तेव्हापासून चिमणीला गावाची जादूची रक्षक असं म्हणायला सुरुवात केलं. पण तिला हे माहित होतं, जादू टोपीत नव्हतीच खरी, ती तर आपल्या धैर्यात आणि चांगलपणात असते. Like, share and subscribe.